महत्वाचे प्रसंग बघितले, बालकांडाला सुरुवात झाली। तुलसीदासजी महाराजांनी महाराज सर्वांना वंदन केलं आणि आता महाराज श्रीराम कथेला प्रवेश होण्यापूर्वी प्रसंग असा घडला की प्रयागमध्ये दीपक आज महाराज मकर संक्रांतीच्या वेळेला ज्या वेळेला सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्यावेळेला प्रयागला कुंभ मेळावा भरला जात असतो आणि अशा प्रयाग च्या ठिकाणी कुंभमेळा आज महाराज भरलेला आहे। भारतातील महाराज जे दिव्य भव्य आणि अधिकारवान संत महात्मे आहे ते प्रयागला त्या त्रिवेणी संगमामध्ये स्नान करण्याकरता आले। एक बार भरी मकर सन है सब मुनि जबलिक मुनि पर्वत भरद्वाज के पद की भरद्वाज पद श्री राम जय राम जय जय राम 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 श्री राम जय राम जय जय एक बार बर मकर नहाए सब मुनियाश्रम सिधाए जबलिक मुनि परम विवेकी भरद्वाज रखे पद टेकी भरद्वाज पर पद टेकी श्री राम जय राम जय जय राम 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 श्री राम जय जय श्री राम जय 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 श्री राम। आणि सर्व संत महात्मे या प्रयागमध्ये संत काय म्हटलेलं आहे, भरद्वाज ऋषी ज्यांचं प्रेम महाराज अतिशय अतिशय आणि अतिशय श्रीरामचंद्र प्रभूवर होत, अशा त्या भरतांच्या आश्रमामध्ये नेहमी महाराज हे संत महात्मे 1 महिन्यापर्यंत राहत होते। सर्वांचं रोज स्नान चाललेलं आहे आणि महाराज त्या भरतांच्या आश्रमामध्ये अनेक संतांचे समुदाय आणि पथक वेगवेगळे होऊन आपापल्या ठिकाणी सुंदर कोणी श्रीरामचंद्र प्रभूची चर्चा करतात तर कोणी भक्तीची चर्चा करतात तर कोणी ज्ञान विज्ञानाची चर्चा करतात आणि असं करता करता 1 महिना होऊन गेला आणि आता सर्व संतांना निरोप देण्याचा वेळ आलेला आहे। चला सर्व संत महात्म्यांना भरद्वाज ऋषी निरोप देतात आणि सरते शेवटी याज्ञवल्क्य ऋषी जे आहे
ते आलेले आहेत. तेही आता निरूप मागणार. त्यावेळेला भरद्वाज ऋषी त्यांच्या चरण कमलावर नतमस्तक झाले आणि म्हणाले की प्रभू, मी तुम्हाला मात्र निरूप देणार नाही, कारण तुम्हाला इथेच थांबायचं आहे. याज्ञवल्क्य ऋषी म्हणायला लागले की म्हणे भरद्वाज ऋषी, मी देखील 1 महिना तुमच्या आश्रमामध्ये राहिलेलो आहोत. माझीही जाण्याची वेळ आलेली आहे, म्हणून मला तुम्ही निरूप द्या. त्यावेळेला भरद्वाज ऋषी विनंती करतात की प्रभू, तुम्हाला थांबवायचं कारण एक आहे की या प्रयागमध्ये राहून कित्येकदा त्रिवेणी संगम मध्ये स्नान करून देखील एक माझ्या मनामध्ये संशय आहे आणि तो संशय नष्ट करणारे आज तुम्ही मला भेटलेले आहे. कारण तुमच्या हातामध्ये वेदांचं तत्व खेळलं जातं आणि म्हणून तुम्ही आज थांबावं अशी माझी विनंती आहे. याज्ञवल्क्य ऋषी जे आहे, ज्यावेळेला महाराज रामकथा ऐकण्याची यांना तळमळ लागलेली आहे हे पाहिलं, समाधान वाटलं, थांबले आणि सुंदर महाराज भरद्वाज ऋषींनी षोडशोपचारे पूजा केली, दिव्यमाला समर्पित केल्या आणि सांगितलं की म्हणे प्रभू, हा संशय जो आहे, मला भीती वाटते की जो माझा संशय आहे तो संशय मी तुम्हाला सांगू कसा? तुम्ही माझ्यावर रागवणार तर नाही ना? बरं, संशय जर तुमच्या पुढे मी मांडला नाही तर असं वाटते की माझं अकल्याण होईल. म्हणून प्रभू विनंती करते की माझ्यावर रागवायला नका. याज्ञवल्क्य ऋषी यांनी विचारलं की भरद्वाजजी, तुमचा संशय काय आहे तो तर सांगा. त्यावेळेला भरद्वाजजी सांगायला लागले की म्हणे प्रभू, माझ्या मनामध्ये कित्येक कालापासून एकच संशय निर्माण झालेला आहे आणि तो संशय म्हणजे राम कोण आहे. ऐका महाराज, ते भरद्वाज ऋषी की जे नितांत प्रेम श्रीरामचंद्र प्रभूवर करतात, त्यांनाही महाराज आज संशय आहे की राम कोण आहे. मग ऐका, तुमची आमची तिथे काय केव्हा आहे? आज महाराज समाजामध्ये लोकांना वेदांत समजला गेला, उपनिषद महाराज समजल्या गेले, परंतु राम कोण आहे हे आजपर्यंत समाजातील लोकांना कळालं नाही. बरेच असे लोक म्हणतात की श्रीरामचंद्र प्रभू जे आहे ना, हे देव नव्हते, हे भगवान नव्हते, ते तर एक महामानव आणि महापुरुष होते. असे ज्यावेळेला समाजातील जीव महाराज बोलतात त्यावेळेला त्यांची दया येते. नशीब की त्यांनी निदान भगवंताला महामानव तर म्हटलं. वेद कळेल, शास्त्र कळेल, पुराण कळेल, परंतु राम कोण आहे हे महाराज आजपर्यंत आम्हाला देखील कळालेलं नाही आहे. जिथे भरद्वाज ऋषी शासनकीत आहे महाराज, नाही का, तिथे आपली काय किंवा आणि पुढे म्हणायला लागलं तसं तर म्हणे, ऐका, श्रीरामचंद्र प्रभू बद्दल मला माहिती नाही असं अजिबात नाही. कारण एक श्रीरामचंद्र प्रभू जे आहे त्यांना मी जाणतो की जे
चक्रवर्ती सम्राट जे आहे दशरथ राजा, 4 पुत्रामध्ये हे देखील एक पुत्र होते त्यांचे, की ज्यांना पुढे वनवास झाला, ज्यांनी रावण कुंभकर्णादी सर्व राक्षसांचा नाश केला, सीता मातेला घेऊन अयोध्यामध्ये आले, त्या श्रीरामाला मी जाणतो. परंतु प्रभू संशय माझ्या मनामध्ये हा आहे की वेद श्रुती उपनिषद ज्या श्रीरामाचं स्वरूप जाणू शकत नाही, जे नेती नेती म्हणून त्या प्रभूचा गौरव करतात आणि अविनाशी अमर अज व्यापक भगवान शंकर ज्यांचं ध्यान करतात, एवढंच नाही तर नेहमी त्यांच्या हृदयामध्ये त्या श्रीराम नावाचा जप चालतो. तर संशय माझा एवढाच आहे की अविनाशी भगवान शंकर ज्या श्रीराम नावाचा जप करतात, वेद उपनिषद ज्या श्रीरामचंद्र प्रभूचा गौरव करतात, ते श्रीराम वेगळे का आणि दशरथ राजाचे जे पुत्र आहे ते श्रीराम वेगळे का, की हे दोनही श्रीराम एकच आहे? हा संशय माझ्या मनामध्ये आहे. आणि म्हणून ऐका 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 फार सुंदर भरद्वाज ऋषी महाराज जो संशय आज आम्हाला देखील पडलेला आहे, त्या संशयाचं निराकरण करण्याकरता याज्ञवल्क्य ऋषी जवळ बसलेले आहे. मला म्हणे माहिती आहे, एक श्रीरामाला मी जाणतो, एक राम दशरथ का बेटा, एक राम घट घट में बैठा, एक राम का सब ही पसारा, एक राम है सबसे न्यारा. ते श्रीरामाला मी जाणतो, परंतु नेमके श्रीराम कोण? आणि अशा वेळेला महाराज याज्ञवल्क्य ऋषी यांनी जाणलं की यांना सर्व माहिती आहे, परंतु भगवंताचं गुणगान, भगवंताची कथा ऐकण्याची इच्छा यांच्या भरद्वाज ऋषीच्या मनामध्ये मात्र उत्पन्न झालेली आहे. आणि म्हणून याज्ञवल्क्य ऋषीने सांगितलं की म्हणे ऐका, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी जरूर देईल. तुम्ही जो प्रश्न केलेला आहे ना, हा प्रश्न आधीच विचारला गेला आणि त्याचं उत्तर आधीच सांगितलं देखील गेलेलं आहे. बस ते उत्तर मला तुम्हाला सांगायचं आहे. पुढे महाराज याज्ञवल्क्य ऋषी भरद्वाज ऋषीला सांगतात की ऐका भरद्वाजजी, एकदा प्रसंग असा घडला की भगवान शंकर यांना श्रीराम कथा ऐकण्याची अतिशय उत्सुकता लागली. एवढंच नाही तर अंतःकरणामध्ये त्यांच्या तळमळ निर्माण झाली आणि म्हणून ती रामकथा ऐकण्याकरता कैलास सोडून भगवान शंकर कुंभच ऋषीकडे या पृथ्वी तलावर आले. पहा महाराज, काय गोड चिंतन आहे की समुद्रासारखी श्रीराम कथा आज भगवान शंकर एका घड्यातून महाराज ज्याचा जन्म झालेला आहे त्या कुंभच ऋषीकडे ऐकायला आले. आणि ज्यावेळेला महाराज ऐका, ज्यावेळेला कुंभच ऋषीकडे आले, ज्यांना अगस्त्य ऋषी म्हटलेला आहे, अतिशय सरळ व्यक्ती महाराज, महान भागवत भक्त, भगवंतावर असीम प्रेम ज्यांचं, ज्यावेळेला भगवान शंकर एक बार ते ताजुग मारी संग गए बद्र सिपाही, संग सज्जन भवानी, पूजन श्री अखिलेश्वर जानी,
राम जय राम जय जय राम श्री राम जय